पमा, तुला कसा काय वेळ मिळाला ग? सकाळपासून रात्रीपर्यंत तुझे कामच काम असतात. अगं डबे द्यायचे असतात ना, सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला असतात. KEM चे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे पण आपलेच डबे जातात. तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना, तर ही शरूच म्हणाली की किती उशीर झाला तरी वैशू मावशीकडे जायचंच. बरं, हा बोल काय काम होतं? अगं मी बोलली होती ना तुला माझ्या बहिणीबद्दल, तिच्या मुलाचं आकाशचं लग्न ठरलं. अरे वा, आमच्या कुटुंबातलं हे पहिलंच लग्न कार्य आहे आणि उमाताईनी ना सगळ्या भावकीला बोलवलंय. हो का? हो, खूप मोठं लग्न आहे ग. हे लोक येणार आहेत. माझ्या आशू आणि शरूला एक तरी स्थळ नक्की सांगून येईल बघ. अगं आमच्या राहुलचं लग्न नाही का, माझ्या मामे भावाच्या मुलीच्या लग्नात ठरलं. मुलगी पाहिली आणि झटपट लग्न ठरलं. हो ना? बघ शरू, मी बोलले होते ना तुला. अगं मला पण असंच वाटतं, माझ्याही मुलींची लग्न ना अशी पटकन ठरतील म्हणून. पण लोक जरा वेगळा विचार करतात ग. म्हणजे आता लग्नाची मुलगी म्हटलं की 4 दागिने आले ना अंगावर. लोकांचं लक्ष असतं, काय कपडे घातलेत, काय दागिने घातलेत, बघतात ना. आणि जर नसतील तर नावही ठेवतात ग. ऐक ना वैशू, आपली इतक्या वर्षांची मैत्री आहे म्हणून विचारतेय, फक्त 4 दिवस या लग्नापुरती तुझे दागिने देशील मला? मम्मी, हा काहीतरी काय? चल आपण घरी जाऊया. बस, तू शांत बस, मध्ये मध्ये बोलू नकोस, बस. ऐक ना वैशू, लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले ना की लगेच तुझे दागिने परत आणून देईन. अगं तुझं बरोबर आहे, पण आमचे राहुलचे पप्पा माहिती आहे ना, खूप चिडखोर आहेत. आणि त्यांना समजलं ना. अगं मी लगेच देते ना आणून. अगं पमा, त्यांना नाही आवडायचं. तुला खरं सांगू का, त्यांना आता एक नवीन कॅन्टीन उघडायची आहे. खूप टेन्शन आलं ग त्यांना. अगं परवाच बोलत होते, दागिने विकून पैसे गोळा करायला पाहिजे. याच वेळेला दागिने कामाला येतात ना. म्हणजे गुरुवारपर्यंत. अगं मध्येच त्याने विचारलं, दागिने कुठे गेले, काय बोलू? नवऱ्याशी खोटं बोलू काय? तुझी अडचण सुटेल ग, पण मला ऐकावं लागेल त्याचं काय? वैशू, मग तू त्यांना न सांगताच दे ना. म्हणजे काही झालं तर मी लगेच लग्नात नाही येईन आणि ते दागिने तुला परत देईन. अगं तू बरी आहेस ना? घरचे दागिने चोरून आणि यांच्यापासून लपून तुला देऊ? अगं असं कुठे असतं का? सुभाष भाऊजींना तू न काही विचारता करतेस का? मी कसं काय करू? हो, तसं तर तुझं म्हणणंही बरोबर आहे. असू दे, असू दे, राहू दे. हा असू दे. चल चल शरू, आपण घरी जाऊया. अगं पमा, नाराज काय होतेस? थोडासा चहा घे आणि मग जा. आलेच. मम्मी, काय होतंय? आपण यासाठी आलोय? दागिने असं कोण मागतं? आपल्याला नको आहेत काही दुसऱ्यांचे दागिने. चल आपण घरी जाऊयात. थांब थांब, तिने आपल्याला थांबायला सांगितलं ना, असं बरं नाही वाटत. 2 मिनिटं बस बस. वैशाली, अरे वहिनी, कशात? ते एक काम होतं. चिवडा गल्लीत ऑर्डर द्यायला आलो होतो. हो, आणि मग हीच म्हणाली की आपण वैशाली मावशीकडे जाऊया म्हणून आम्ही आलो. हो ना ग? हो. तुम्ही कसे आहात भाऊजी? आता काय सांगू वहिनी, अहो फास्ट फूडचे स्टॉल एवढे वाढलेत की आपला धंदा कसा करायचा तोच प्रश्न पडलाय. अच्छा, म्हणून तुम्ही दुसऱ्या कॅन्टीनचा गाळा घेताय का? अहो काय बोलताय वहिनी, अहो हेच कॅन्टीन नीट चालत नाहीये आणि दुसरे कॅन्टीन सुरू करू मी? हे आहे ते कॅन्टीन नीट चालावं एवढीच प्रार्थना करतोय मी. स्वामी आहेत ना, ते करतील सगळं नीट. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी आलो. मम्मी, चल ना आपण घरी जाऊयात. बर चल. विसरलीच मी. वैशू, ताजा ताजा मालवणी मसाला आणलाय, आजच डंकावर कुटलाय. घे हा.
असे काय रागाने बघतीये? तिच्यासाठीच आणलेला ना. अगं मी लगेच देते ना आणून. अगं पम्मा, त्यांना नाही आवडायचं. तुला खरं सांगू का, त्यांना आता एक नवीन कॅन्टीन उघडायची आहे. अगं परवाच बोलत होते, दागिने विकून पैसे गोळा करायला पाहिजे. अहो काय बोलताय वहिनी? अहो हेच कॅन्टीन नीट चालत नाहीये आणि दुसरं कॅन्टीन सुरू करू मी. शरू थांब, मी सामान घेऊन आले. चल, काय गरज होती? त्या तेलिणीची ऑर्डर होती. मी मसाल्यांबद्दल नाही बोलत आहे मम्मी. काय गरज होती मावशीकडे दागिने मागायची, आपला एवढा अपमान करून घ्यायची? अरे काही काय म्हणजे वाकडं तिकडे तर नाही बोलली ना ती आपल्याला. मम्मी अगं तोंडावर खोटं बोलली ती तुझ्या, तरी जाता जाता मसाला दिलास तू तिला. तू बघितलं ना किती आनंद झालेला तिला मला भेटल्यावर, तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि शरू, दागिन्यांचा विषय जरा नाजूकच असतो तेव्हा. पण मग ती खोटं का बोलली? बोलली असती ना सरळ तोंडावर नाही द्यायचं म्हणून. हा म्हणजे ती खोटं नाही बोलायला पाहिजे होती, पण म्हणजे मी उधार म्हणून घेत होते, परत आणून देणार होते, पळून नव्हते जाणार मी ते घेऊन. मम्मी दागिने हे काय दुसऱ्यांकडे मागायची गोष्ट आहे का? आणि दुसऱ्यांचे दागिने आम्ही असे घालून मिरवले तर तो पण खोटेपणाच झाला ना. असं हातात गळ्यात थोडं सोनं घातलं तर उठून दिसायला होतं ना, मग 4 स्थळं मिळतात. चल आपण जाऊया. चल. मी किती भोळी आहेस ग तू. दागिने बघून लग्नाला होकार देणारा मुलगा नकोय आपल्याला. आणि अंगावर दागिने असले तरच आपल्याला लग्नाच्या मांडवात एंट्री मिळणार आहे का? नुसतं आपलं दागिने 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 चाललंय. गप का तू आता आम्हाला शिकवणार? मला कळतं या सगळ्यामधलं. माझ्या मुलींची लग्न का ठरत नाहीये ते माहितीये मला, कारण त्यांच्या अंगावर घालायला श्रीमंती दाखवायला दागिने नाही आहेत ना आमच्याकडे. शरू अगं तुला नाही कळणार हे सगळं. तू आई झालीस ना की मग कळेल, जेव्हा पदरामध्ये मुली असतात तेव्हा काय वाटतं ते. अगं जगामध्ये तुम्ही खूप मोठं नाव कमवा, खूप मोठ्या पोस्टवरती जा, पण जर वयात लग्न नाही झालं ना तर कोणी विचारत नाही ग. अगं सगळे म्हणतात जमाना बदललाय म्हणून, पण जेव्हा मुलींची लग्न येतात ना तेव्हा काही जमाना वगैरे बदलत नाही. काही जण म्हणतात की तुम्ही कमवता ना म्हणून आम्ही तुमची लग्न. चल आपण जाऊया. मग अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. कसं नाही द्यायचं? लोकांमध्ये राहतो आपण. मम्मी पण काही काही गोष्टी नशिबात असतात तेव्हाच होतात. बरोबर आहे तुझा, पण काही गोष्टींचा मुहूर्त हा ठरलेलाच असतो. जे नशिबात आहे तेच होणार आहे ना, म्हणून काय प्रयत्नच करायचे नाहीत का? नशिबात लग्न आहे, पण चांगला मुलगा मिळण्यासाठी ना आई बाबांना प्रयत्न हा करावाच लागतो. आणि तुला काय वाटतं का त्या वैष्णवी माझ्या गरीबीचा अपमान केला हे कळलं नाही मला? ज्यांच्या पदरात 4 मुली असतात ना त्यांना हे असे मान अपमान सहन करावे लागतात. शरू लक्षात ठेव, आम्हाला 4 मुलींचा खूप अभिमान आहे, खूप अभिमान आहे आमच्या मुलींचा. तुला नाही कळणार, सोड ना. कशाला बोलतोय आपण? माझे स्वामी बघून घेतील. चल. श्री स्वामी.
चला आतमध्ये. आईला त्रास देता उगाच. निघा निघा आतमध्ये. बोल राहू दे. पमा बोल. माझं चुकलं. मी त्या वैशूकडे जायलाच नाही हवं होतं. समजलंय मला सगळं. बस. पमा अगं माझ्या पोरी हेच माझं खरं सोनं आहे. एक एक अशी लकलकीत दागिन्यासारखी आहे. काय गरज आहे आपल्याला दुसऱ्यांच्या दागिन्यांची सांग ना. आणि नको ना तू चिंता करू. स्वप्नात सुद्धा जर वाटलं नसेल असा पोरगा सांगून येईन आपल्या पोरींसाठी. स्वामी आहेत ना, मग होईल ना असं. हो ग माझी माधुरी दीक्षित. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी सुरू. अरे ताई 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 ऐक ना. अगं सकाळपासून ना माझे पाय दुखतायत ग. तुला माहिती का ती बेबू बंद पडत होती. ओढून ओढून आणावं लागत होतं हिला. हो का? हो. मग एक काम कर ना, उद्या आणि परवा आराम कर. आता चल 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 चल. ऐक शरू ऐक काय झालं? ठेच 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 लागली. ऐक कोणीतरी बेकार शिवी घातलेली दिसते बघ. हे बघ हे बघ हे बघ. आई ऐक ना. फ्रॅक्चर फ्रॅक्चर झाला वाटतं ताई. असं काय झालेलं नसणार आहे. तू 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 चालून बघ. हात दे. हात चालून बघ. बघ 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 नाही जमत आहे. ए हॅलो हो बाजूला. हे गार्डन आहे का इथं फिरायला आली तू? ए तू जा ना तुझ्या वाटेने. दिसत नाही ते आयडिया चालू आहे ते. चल निघ. दुखतं. अच्छा हा नाही नाही हा. झाली नाटकं. जायचं आता. चल. ताई चल. हो, ताई अगं चुकीचं प्रायश्चित्त करणं म्हणजे देवाशी डील करणं असतं. हा शरू डील बिल काही नसतं हा. मम्मी पप्पा सोडले ना तर ही एकच जागा आहे जिथे मनापासून मागितलं तर सगळं मिळतं. हो मनापासून हा. भांडण करून नाही. बघ एकदा मनापासून मागून बघ मिळतं की नाही. बघ. ठीक आहे मागते. देवा माझं लवकर लग्न होऊ देत. माझ्या मम्मीची काळजी मिटू देत. मागितलं. आता लगेच ऐकणार आहे का देव? मला कसं माहित मी देव आहे का? नाही ना. आणि बघ देवाची इच्छा असली ना तर तुझा होणारा नवरा आहे ना इथेच असेल. हसायला काय झालंय तुला? देवाची मर्जी असेल ना तर तो आता मुलगा इथे असेल. इथे देवळात. अगं ही काय जागा आहे का नवरा भेटायची? तू मनापासून मागून तर बघ. बघ नक्कीच भेटेल. बरं बाई मागते. देवा देवा आशुताई म्हणते की तू माझ्यासाठी जो मुलगा निवडलायस या जगात आणलायस तो इथेच मला भेटेल. आता तो जर इथे आला आहे आणि मला कळायला हवं असेल तर हा तू आता ह्या क्षणाला माझ्या हातात नारळ ठेव देवा. अहो दादा तुम्ही माझ्या हातात नारळ का ठेवला? अगं तूच म्हटलंस ना माझ्या हातात नारळ ठेव. अहो मी ते देवाला सांगत होते ना मग माझाच नाव देवा. देवा दीपक माळकर. अरे देवा. बोल बाय. अहो तुम्ही नाही हो मग देवा. देवाला बघितलं शरू देवाची लीला. लीला नाही माया आहे माया. मी ह्या देवाला सांगत होते नारळ ठेवायला पण ह्या देवाने ठेवला. अगं म्हणजे देव ऐकतोय हं? आणि कोणाच्या तरी हातून तुझी इच्छा पूर्ण करतोय. चल. गो 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 बाय. अगो पैसे दे माझे. कसले? अगो कसले काय? अगो तुझ्या हातात जो नारळ तो मी दिलाय तुका. चांगला बिझनेस आहे हा देवा. समजला. हा. द्या पैसे. हो.
धन्यवाद बाय हो. ऐक, तू जाऊन ये, मी थांबतो इथे. अरे तू पण चल ना. कुठे? कुठे काय मंदिरात? मी दादा प्लीज. इथपर्यंत आलोय तेवढं बस. तुला ड्रॉप करायचं होतं म्हणून, नाहीतर आलोही नसतो मी. जा लवकर, तू जाऊन ये. तुला घरी ड्रॉप करून ऑफिसला जायचं, मीटिंग्स आहेत माझ्या. जाऊ नक्की. अगं जा, तुझं लग्न आहे म्हणून सेवा करतोय, करून घे. जाते. जा जा, थांबतो मी. बाय. वा मस्त हा मस्त. म्हणजे मी इथे प्रदक्षिणा घालत असताना तू चणे खात टाइमपास करणार का? वेडी आहेस का तू? हे चणे खायला नाही आणलेत. तू प्रदक्षिणा घालते ना, ते मोजायला आणलेत. चल जा आता, प्रदक्षिणा सुरू कर. अगं शरू 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 शरू, काय? मला सांग, या 2-3 दिवसात तू एखाद्या मुलाला भेटली आहेस का? मला ना एक स्वप्न पडलं होतं. या 2-3 दिवसात तू ज्या मुलाला भेटली आहेस ना, त्या मुलाशीच तुझं लग्न होणार आहे. आणि अगं एकदा नाही तर 3-4 वेळा तेच स्वप्न पडलंय मला. स्वप्न वगैरे काही खरं नसतं हा? नाही शरू, अगं मला असं वाटतंय की हा देवाचाच संकेत आहे. म्हणजे बघ ना, तू बाहेर देवाकडे नारळ मागितलास, देवाने तो नारळ दिला. हा संकेतच आहे अगं. तू तू आठव ना, तू कोणाला भेटली होतीस, आठव ना प्लीज प्लीज. नाही नाही मी कोणाला नव्हते भेटले. नाही. शरू खरं सांगा. काल ज्या शायनरमुळे माझा ऍक्सिडेंट झाला ना, त्याचाच चेहरा सारखा समोर येतोय. आगाऊ, मुलींशी बोलत नाही म्हणे, असं रॉग आलं होतं ना मला त्याचा. त्यावेळीचा हा नारळ हातात असताना तो डोक्यातच फोडला असता. शरू, तू देवासमोर काय हे सगळं बोलत बसलीस? चल जा, प्रदक्षिणा सुरू कर. जाते हा. एक्सक्यूज मी, इथे बस स्टॉप कुठे आहे? मला काय माहित, दुसऱ्या कोणाला तरी विचारा. इथे दुसरं कोणी सापडलं नाही का तुम्हाला? आणि काय गरज होती मला विचारायची? इथे बायका दिसत नाहीयेत, त्यांना विचारा. ओके फाईन, एवढी रागवायची काय गरज होती? चल ग, जरा वियर्डच आहे हा. स्टुपिड. या जगात बायकाच नसत्या ना तर बरं झालं असतं. मी अशा जगात जन्माला यायला हवं होतो जिथे एकही बाई नसेल. अरे बाळा, या जगात जर बाईच नसती तर तुझा जन्म कसा झाला असता? तुझी आई पण एक बाईच आहे ना. एक मिनिट, कोण तुम्ही आणि मला का फिलॉसॉफी शिकवताय? शिकवत नाहीये, सांगतोय. हे बघ, ज्या गोष्टीपासून आपण लांब पळतो ना, नियती तीच गोष्ट आपल्या पदरात टाकत असते. तुला बाईपासून दूर राहायचंय ना, तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी तू तुझं सर्वस्व एका बाईच्या चरणी अर्पण करशील. आणि तुझी इच्छा असो वा नसो, तुला तिच्याशी लग्न करावं लागेल. तुला तिच्याशी लग्न करावं लागेल. तिच्याशी लग्न करावं लागेल. तिच्याशी लग्न. तुझं आयुष्य बदलतंय. तुझं आणि ते कोणीही रोखू शकत नाही. कोणीही रोखू शकत नाही. तू सुद्धा. अगदी तू सुद्धा. Listen, I apologize, but I need to attend a very important meeting. I have no time for this, okay? इंजेक्शन. Are you crazy? मी हिला सॉरी म्हणायचं? डोकं फिरलंय तुझं? ए, धमक्या देऊ नकोस तू. जा, काय करायचं ते कर, जा. प्रदक्षिणा घालताना पण तो शायनरच सतत डोळ्यासमोर येतोय. हे काही बरोबर नाहीये. तू कशाला मला त्याची आठवण करून दिलीस? शरू, मी एकदाच बोलले होत्या. हा, आता तो तुला पुन्हा पुन्हा आठवतं, त्यात माझी चूक नाहीये. तू जा, सुरू कर. सोडणार नाहीये मी त्याला. बघितलंस तर शायनरमुळे होतंय हे सगळं. आकाश, असं काय चढासारखं भेटायला आलायस मला? थोडेच दिवस, मग राणी सारखा मिरवणार आहे तुला. हाव यार, काय समरी ड्रेस घातलायस तू.
I'll be there in 30 minutes. Yeah, bye. कुठे राहिली साक्षी? फोन गाडीमध्ये कोण ठेवून जातं? दादा, कुठे राहिली साक्षी? तो मला शोधत असणार आहे. अगं पण याच्यात एवढं काय? एवढं काय म्हणजे? अरे त्याला माहिती नाहीये तू इथे मला भेटायला आलायस ते. आणि जर त्याला कळलं ना की मी अशी कारणं काढून तुला भेटते, तो खूप चिडेल माझ्यावर, खूप चिडेल. मी जाता तो वाट बघत असेल माझी. 2 मिनिटं मला बोलायचंय तू तुझ्याशी. वेडा आहेस का मग? 2 मिनिटं माझ्यासोबत. अरे तू झाल्या 100. झाल्या. हो बरं झालं. चल 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 काय, जा बाहेर जा आणि नारळ वाढव. काय जुगाड नाही करू शकत का? बघ माझ्याकडे, दमलीये मी. शरोक देवासमोर जुगाड नसतो. जा बाहेर जा आणि नारळ वाढव. चल जा पटकन. आणि ऐक, काय? हा घे फोन वाजवत होता तुझा सारखा. अरे सुप्रिया कॉल करते, मी तिला नंतर कॉल बॅक करेन. बरं जा. बाय. देवा, थोडा विषय झाला होता त्या डोक्यावर पडलेल्या शायनर सोबत, पण ताई बोलली म्हणून मी प्रायश्चित्त घेतलंय. परत माझ्याकडून अशी चूक नको होऊ देऊ प्लीज. हां, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ड्रामा खतम, ऍक्शन सुरू. शायनर खरंच इथे आलाय की मला भास होतोय? तू स्वामी, मला जाऊ दे ना.